नमस्कार. मी किरण माडी, सनातन सारथी न्यूज. आज आपण पारधी येथे हिंदू जनजागृती समितीचे सहसमन्वयक श्री विनोद शिंदे यांची आज छोटी मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. चला तर आज आपण विनोद शिंदे यांना भेटूया. नमस्कार दादा. जी आपली 1 फेब्रुवारी रोजी होणारी जी धर्मसभा आहे, हिंदू जनजागृती समिती आयोजित व समस्त हिंदूंची आयोजित केलेली, तर ती सभा घेण्याचे मागचे कारण काय आहे याबद्दल प्रश्न होता. बघा, गेल्या 2008 पासून आपण जळगावला दरवर्षी हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सभा घेतोय. पण या सभा घेण्यामागचा मूळ उद्देश सुरुवातीला आमचा हिंदूंना जागरूक करणे होता. हिंदूंचा मूलभूत गरजा किंवा हिंदूंचा जो अधिकार आहे या देशावर काय काय आहे, किंवा हिंदूंना धर्म शिक्षण देण्यासाठी चा एक प्रयत्न आमचा सुरू होता. पण मध्यंतरी काळात कोरोना आला, त्यामुळे पूर्ण जग थांबलं. मग आम्हाला सभाही थांबल्या. नंतर आम्ही हिंदू राष्ट्र जागृतीसाठी सभा नियोजित केल्या. आणि ह्या वर्षी जी सभा आहे ना, ही एक गंभीर विषयावर आहे. म्हणजे बघा, सध्या आपल्या भारताच्या आजूबाजू परिस्थिती बघता की श्रीलंकामध्ये सत्तापालट झाली, अफगाणिस्तानमध्ये सत्तापालट झाली, बांगलादेशमध्ये सत्तापालट झाली, नेपाळमध्ये सुद्धा सत्तापालट झाली. अशा परिस्थितीमध्ये एका रात्रीमध्ये तिथल्या पंतप्रधान राष्ट्रपतींना आपला देश सोडून पळावं लागतं. तर त्यावेळेस तिथल्या सामान्य जनतेची काय परिस्थिती होते हे आपण सर्वजण बघतोय. आज बांगलादेशमध्ये हिंदूंचा नरसंहार सुरू आहे. जर अशी परिस्थिती आमच्या देशामध्ये निर्माण झाली तर हिंदूंना वाली कोण आहे? हिंदूंनी स्वतःचं रक्षण स्वतः करावं, यासाठी आम्ही सभेमध्ये आयोजन केलंय. या सभेमध्ये जे आमचे वक्ते आहे, लेफ्टनंट मनोज सिन्हा, ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी बॉर्डरवर आपलं कर्तव्य पार पाडलं, त्यासाठी ते आंतरिक गृहयुद्ध जे सुरू झालं, तर सर्वसामान्य जनतेने पूर्वतयारी काय करावी याचं मार्गदर्शन इथे मिळणार आहे. यासाठी आम्ही गेल्या 15-20 दिवसापासून पूर्ण देवळा जिल्ह्यामध्ये प्रसार करतोय आणि गावागावातून हिंदूंना आवाहन करतोय की 1 फेब्रुवारीला श्रीराम मंदिर पिंपराडा, जे गुजरात पेट्रोलच्या पुढे आपलं RL हॉस्पिटलच्या समोर मैदान आहे, इथे सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार आहे. तर आम्ही तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून पण जनतेला आणि हिंदूंना आवाहन करतो की ज्याचं देशावर धर्मावर प्रेम आहे त्यांनी या सभेला यावं. धन्यवाद. तुम्ही आम्हाला व आमच्या दर्शकांना अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आम्ही तुमचे कृतज्ञ आहोत.